करावा असं एखाद्यानं विचारलं तर तुम्हाला सांगता यावं, ही गुढीपाडव्याची परंपरा काही कालपासून चालत आलेली नाही, अनंत वर्षापासून चालत आलेली आहे. याच्या पाठीमागे काही आख्यायिका. आम्ही लहान असताना आमची आजी असं सांगायची की ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण केली तो म्हणजे आजचा दिवस आहे. दुसरं कारण, काही वेळा असं सांगितलं जातं की अपराजित नावाचा एक राजा होऊन गेला. त्यानं इंद्राची भक्ती केली आणि इंद्राची भक्ती केल्यामुळं इंद्रदेव प्रसन्न झाला. एक काठी त्याला बक्षीस म्हणून देण्यात आली. ती सोन्याची काठी आपल्या महालाच्या दारामध्ये त्यानं लावली. त्या दिवसापासून गुढीपाडव्याला सुरुवात होते. तिसरी आख्यायिका असं सांगते, अर्थात ही आख्यायिका नव्हे, हे तर सत्यच आहे. प्रभू रामचंद्र वनवासाला गेले होते आणि वनवास भोगल्यानंतर प्रभू रामचंद्र, लक्ष्मण भैया आणि माता सीता लंकेवरती विजय मिळवल्यानंतर, रावणाचा वध केल्यानंतर स्वतःच्या राज्यात अर्थात अयोध्येमध्ये आले होते आणि अयोध्यावासियांना आनंद झाला होता. आपला देव माघारी आला, आपला राजा माघारी आला आणि त्यांच्या स्वागतासाठी गुढी उभारली जाते.